पुढची बातमी पाहूया। अभिनेते शरद पोंक्षे यांनी मनुस्मृती संदर्भातल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे। मनुस्मृती वाचली असती तर जाळली नसती या वक्तव्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। कोणी दुखावलं गेलं असेल तर मी क्षमा मागतो असं पोंक्षे म्हणाले। हिंदू कोड बिल बनवताना बाबासाहेबांनी मनुस्मृती वापरली असंही पोंक्षे म्हणाले। गीता, रामायण, महाभारत हे धर्मग्रंथ आपण वाचतच नाही असंही ते म्हणाले। आता बाबासाहेबांनी नंतर जेव्हा मनुस्मृती जाळल्यानंतर हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे। मनुस्मृती ही आधाराला घेतलेली आहे, हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे। पण तरीसुद्धा मनुस्मृती जर मूळ वाचली असती तर ती जाळली नसती। या वक्तव्यामुळं जर कोणी दुखावले गेले असतील तर मी त्यांची क्षमा मागतो। मी दिलगिरी व्यक्त करतो मनापासून। आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। राज्यातील एकूण 9 जिल्ह्यांना ऐन चैत्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कोकण पट्ट्यातील काही भाग, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना येलो अलर्ट देण्यात